यामिनी दळवी, आपण बघताय चौफेर महाराष्ट्र। तारीख होती 11 जुलै 2006। 5 मिनिटांमध्ये पश्चिम रेल्वेच्या 7 वेगवेगळ्या स्थानकांवरती बॉम्बस्फोट झाले आणि सगळी मुंबई हादरली। 209 निष्पाप मुंबईकरांनी आपले प्राण गमावले, तर 700 पेक्षा अधिक जण जखमी झाले। मात्र 19 वर्ष 10 दिवस, होय, इतका मोठा कालावधी उलटल्याच्या नंतर हे बॉम्बस्फोट नेमके घडवले कोणी? मुंबईचे नेमके गुन्हेगार कोण हा प्रश्न अनुत्तरित राहिलाय। कारण 2006 मधल्या मुंबईतल्या साखळी स्फोटाच्या प्रकरणी सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेल्या 11 जणांना मुंबई उच्च न्यायालयाने आता निर्दोष ठरवलंय। न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस चांडक यांनी हा निर्णय दिला। दरम्यान मकोका विशेष न्यायालयाने 12 जणांना दोषी ठरवलं होतं। यामधल्या 5 जणांना फाशी आणि 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती। यापैकी एकाचा कोठडीमध्येच मृत्यू झाला होता। तर सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेल्या 11 जणांना निर्दोष ठरवत असताना मुंबई उच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलं आपण पाहूयात। साक्षीदारांच्या साक्षी या विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत असं हायकोर्टाचं म्हणणं आहे। स्फोटाच्या 100 दिवसांच्या नंतर साक्षीदारांना आरोपी आठवणं हे अशक्य आहे। स्फोटांसाठी वापरलेले बॉम्ब ओळखण्यामध्ये तपास संस्थेला अपयश। बॉम्ब कसे होते हेच माहिती नाही, तर मिळालेल्या बॉम्ब बंदुका नकाशा या पुराव्यांना अर्थ नाही। तर हायकोर्टाचं हे म्हणणं आहे आणि या 11 आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे। आणि जर सगळेच निर्दोष असतील तर चूक नेमकी कोणाची असा प्रश्न आता ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी उपस्थित केलाय। असं आहे की ज्या पुराव्याच्या आधारावर मुंबईचं सत्र न्यायालय शिक्षा ठोठावतं तेच पुरावे जर उच्च न्यायालयात टिकत नसतील तर चूक कोणाची आहे? कायद्याचं विश्लेषण करण्यात चूक झाली का तपास यंत्रणेने चुकीचा पुरावा गोळा केला होता? यावरती ते काही जे पोस्टमॉर्टम व्हायचं असेल ते होईल यथावकाश, परंतु आज मुक्तता होणं माझ्या मते ही गोष्ट गंभीर आहे आणि मला खात्री आहे की सरकार या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात अपील त्वरित दाखल करेल। तर तपास संस्थांमधल्या या यंत्रणांमधल्या विरोधाभासामुळे 11 जण निर्दोष सुटले आहेत का असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय आणि हा विरोधाभास नेमका काय आहे ते सुद्धा जाणून घेऊया। तर एटीएस आणि क्राईम ब्रांच या 2 तपास संस्थांमधला विरोधाभास आपण जाणून घेतोय। 2006 चे बॉम्बस्फोट लष्कर-ए-तोयबाने सीमेच्या मार्फत घडवले असं एटीएसचं म्हणणं आहे। तर क्राईम ब्रांच म्हणते 2006 चे बॉम्बस्फोट इंडियन मुजाहिद्दीननं घडवले। एटीएस म्हणते सिमीच्या 12 दहशतवाद्यांनी हे बॉम्बलास्ट घडवले, तर क्राईम ब्रांच म्हणते सादिक शेख या दहशतवाद्याकडून बॉम्बस्फोटाची कबुली देण्यात आली। एटीएस म्हणते बॉम्ब हे गोवंटीमध्ये प्रेशर कुकरमध्ये ठेवून नंतर लोकलमध्ये ठेवले। क्राईम ब्रांचचं म्हणणं आहे की बॉम्ब हे शिवडीच्या फ्लॅटमध्ये बनवून नंतर लोकलमध्ये ठेवण्यात आले। एटीएसचा तपास ग्राह्य मानून विशेष न्यायालयाकडून 12 जणांना दोषी ठरवण्यात आलेलं होतं। तर कोर्टाने दिलेल्या या निर्णयावरती आता राजकीय वर्तुळामधून नेमक्या काय काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत जाणून घेऊया। माननीय मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू, सर्वच बोलतील। कुठल्या आजारावर सुटका झाली, कुठला पुरावा नाही मिळाला किंवा काय अडचणी आहे, वरच्या कोर्टात पुन्हा जाता येईल का शासनाला, याचाही विचार शासन करेल। जर ते त्या ठिकाणी त्या कुठल्या मेरिटवर कोर्टाने डिसाईड केला आहे आणि शासनाकडे काही ॲडिशनल बाबी असतील तर शासन वरच्याही कोर्टात जाऊ शकेल, पण या ठिकाणी मुख्यमंत्री चर्चा करावी लागेल। कोर्टाने अशा पद्धतीने निर्णय का दिला, पुरावे काय कमी पडले का, काय झालं हे थोडंसं खोलात जाऊन बघावं लागेल। पण मग असं होत असेल तर कुठेतरी त्यांच्या सरकारच्या बाजूने जी काही बाजू मांडली गेली ती कुठे कमकुवत होती का हे सुद्धा बघायची जरूरत आहे। दरम्यान 2006 मधल्या बॉम्बस्फोटामधल्या पीडितांच्या कुटुंबियांना घेऊन भाजपचे नेते किरीट सोमय्या हे मंत्रालयामध्ये पोहोचले होते। राज्य सरकार तातडीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं सोमय्यांनी सांगितलंय आणि या संदर्भामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल यांच्यासोबत त्यांची बैठक सुद्धा पार पडली। 2006 खटल्याचा निकाल लागला, आम्ही सगळे स्तब्ध झालो आहोत।
मी आधी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पण चर्चा झाली. त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की यासाठी टॉप लीगल एक्सपर्टची मदत घेतली जाणार. सर्वोच्च न्यायालयात लवकरात लवकर अपील दाखल केली जाणार. खालसा कोर्टाने फाशी पण सुनावली होती आणि आम्हाला विश्वास आहे की सुप्रीम कोर्ट आम्हाला तो न्याय मिळवून देणार.